सारिका एका मिडल क्लास कुटुंबातली मुलगी. घरी वडील नोकरी करणारे, आई सध्या गृहिणी होती आणि सारिकाला 2 भाऊ, त्यातला एक शेवटचा भाऊ मतिमंद होता आणि आजी आजोबा सगळे मिळून 7 जणांचे हे परक कुटुंब गिरगावमधल्या चाळीत राहत असे. सारिकाची आई शिक्षिका होती, पण तिसरं अपत्य मतिमंद झाल्यावर त्याचं सगळंच करावं लागतं असल्यामुळे तिने तिची नोकरी सोडली. पण मग ती संध्याकाळच्या वेळेत 2 तास घरी 1ली ते 10वीच्या मुलांचे क्लासेस घेऊ लागली. हुशार असल्यामुळे तिच्याकडे बरेच विद्यार्थी क्लासला येत असत. श्रीमंत गरीब अशी सगळ्या श्रेणीची मुलं क्लासला येत असत. त्यांचा क्लास तसा फेमस होता. सारिका मोठी होत होती. तिला का कोण जाणे, पण आपल्या मतिमंद भावाची लाज वाटायची. तिला तो आवडत नसे. त्याला त्याच्या शरीरावर कंट्रोल नसल्याने तो जेवताना सर्व सांडत असे. त्याची कधीतरी तोंडातून लाळ गळत असे. तिला हे सर्व कसं तरीच वाटत असे. सारिका बघता बघता 15वी झाली आणि पुढच्या 6 महिन्यात नोकरीला लागली. चांगली नोकरी मिळाली. पगार पण बऱ्याचपैकी होता. 1 वर्षात तिच्यात खूप बदल झाला. ती आता एकदम छान राहू लागली. इस्त्री केलेले वेगवेगळे ड्रेस घालू लागली. आईला थोडा संशय येऊ लागला होता की आजकाल ही अशी छान तयार होऊन का ऑफिसला जाते. तिने सारिकाला 1-2दा विचारलंही, तर ती म्हणाली, आई, मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं म्हणजे व्यवस्थित राहावं लागतं. आईला वाटले की बोलते तसं असेलही कदाचित. आईने तिला विचारणं सोडून दिलं. अशीच मध्ये 3 वर्ष गेली आणि एक दिवस संध्याकाळी सारिकाने घरी कॉल करून कळवलं की आई, मी लग्न केले आहे. आई रडून बोलू लागली की अगं, पण कोणाबरोबर. तर सारिका जे बोलली ते ऐकून आई अवाकच झाली. सारिकाने जास्त न बोलता एवढंच बोलून फोन ठेवला. आई रडू लागली. घरी क्लासला बरेच वर्षापूर्वी एक मुलगा येत होता. योगेश सावंत नाव त्याचं. त्याच्याबरोबर सारिकाने लग्न केलं होतं. तो मुलगा श्रीमंत होता. आई वडील दोघेही कामावर जायचे. त्यातून घरची परिस्थिती पण छान. त्यामुळे मुलगा अतिशय लाडवलेला होता. बाकीच्या क्लासमधल्या मुलांशी तो जरा हटकून वागत असे. अभ्यासातही ढ होता तसा. पण 10वीला नशिबाने 42% मिळून पास झाला होता. पण त्याच्या त्या कमी टक्क्याचं पण काहीच वाटलं नाही. पेढे द्यायला घरी आला होता. तेव्हाच आईच्या मनात आले होते, अरे, एवढे कमी टक्के असूनही हा एवढा आनंदी कसा. कदाचित त्याला स्वतःला पण वाटलं नसावं की तो पास होईल असं. पेढे द्यायला आला होता तेव्हा सारिकाच्या आईने विचारले होते की आई, बाबा ओरडले का रे. टक्के कमी बघून तो म्हणाला, नाही मॅडम, काहीच बोले नाही. आईच्या डोळ्यासमोरून पटकन ह्या सगळ्या गोष्टी सरकून गेल्या. सारिकाचा फोन येऊन गेल्यावर आईने तिच्या बाबांना फोन करून घरी बोलावून घेतले आणि हे सगळं सांगितले. सगळेच काळजीत पडले की हा मुलगा पुढे किती शिकला की नाही काय माहिती. अभ्यासात ढ असल्यामुळे शिक्षण किती झाले, आता काय करतो, अशी सर्वांना काळजी वाटू लागली. सर्व पुन्हा सारिकाला फोन लावायचा प्रयत्न करू लागले, पण फोन लागेनाच. तिने बहुतेक भीतीने फोन ऑफ करून ठेवला होता. आई घाबरून रडू लागली. तिचे बाबा आईला समजावू लागले, अगं, ती आता 25 वर्षाची आहे. तिने विचार करून निर्णय घेतला असेल. कदाचित काळजीचं कारण नसेलही. तो मुलगा तसा श्रीमंत होता. आता पुढे काय शिकला ते आपल्याला माहीत नाही आहे, किंवा आता काय करतो ते पण कळत नाही. 5 दिवसांनी सारिकाने फोन चालू केला. बाबांनी फोन केल्यावर तिने सांगितले की सगळं व्यवस्थित आहे, मी आनंदात आहे. बाबा बोलले, अगं, एकदा बोलून तरी बघायचंच ना. हे सर्व आम्ही लग्न लावून दिलं असतं. सारिका बोलली, त्याच्या घरचे तयार नव्हते म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, पुढच्या भागात बघणार आहोत सारिकाने सांगितलेली परिस्थिती खरंच सत्य होती का. कथा आवडल्यास जरूर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.